अमित शहांकडून महाराजांचा एकेरी उल्लेख करत अवमान, त्यांचा कडेलोट करा. मुख्यमंत्र्यांनी शहांवर गुन्हा दाखल करायला हवा, संजय राऊतांचं वक्तव्य. अमित शहा शिवभक्त म्हणून पवित्र भावनेनं रायगडावर आले होते. काही जण विपरीत घडवण्याच्या उद्देशानं मुद्दाम अपप्रचार करतात. संजय राऊतांच्या टीकेवर सुधीर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर. परप्रांतीय म्हणून फक्त उत्तर भारतीयांबरोबरच वाद होतो, कारण उत्तर भारतीय लोकांचे नेते नालायक आहेत. मनसेच्या अविनाश जाधव यांचं वक्तव्य. मनसेचं फ्रस्ट्रेशन आता सगळ्यांना दिसतंय. गुणरत्न सदावर्तेंनी मनसेला डिवचलं, तर मी कोणत्याही भाषेमध्ये बोलणार, सदावर्तेंचं वक्तव्य. फुले चित्रपटातील एकही सीन कट होता कामा नये. सर्व ब्राह्मण महात्मा फुलेंच्या विरोधात नव्हते, तर काही कर्मठ ब्राह्मण फुलेंच्या विरोधात होते, छगन भुजबळांचं वक्तव्य. काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढे काही चालत नाही. बारामतीमध्ये एका रस्त्याच्या कामाबाबत बोलताना अजित पवारांचं वक्तव्य. विद्यार्थी फुटले नाही तर त्यांच्या मागे ईडी सीबीआय लावणार का? रोहित पवारांचा गुलाबराव पाटलांना सवाल. विद्यार्थ्यांच्या फोडाफोडीपेक्षा सरकारी शाळांच्या गुणवत्ता सुधारा, रोहित पवारांचा सल्ला. कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या विशाल गवळीची आत्महत्या. तळोजा जेलमध्ये पहाटे टॉवेलनं गळफास घेतल्याची माहिती. 3.5 महिन्यांपासून जेलमध्ये असलेल्या आरोपीचं टोकाचं पाऊल. रोहित शर्माला कॅप्टन करा. शिर्डीमध्ये साईंच्या दर्शनाला आलेल्या नीता अंबानींकडे चाहत्याची विनंती, तर बाबा की मर्जी असं नीता अंबानींचं उत्तर. स्मार्टफोन, लॅपटॉप, सेमीकंडक्टर सारख्या वस्तूंना टॅरिफमधून वगळलं. डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखीन एक निर्णय. ॲपल आणि सॅमसंगसह अनेक मोठ्या कंपन्यांकडून निर्णयाचं स्वागत.